राजकारण असो वा जनतेच्या समस्या, प्रत्येक क्षणावर लक्ष ठेवणारा एकच चॅनल, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। भंडारा शहरात नगरपालिका निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीकरिता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून सौ सुषमा सुनील साखरकर यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह मुस्लिम लायब्ररी चौक स्थित गांधी विद्यालय परिसरातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला। यावेळी पत्रकारांसोबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार असल्याचे सांगितले व अनेक वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांचे अनुभव आपल्या पाठीशी असून शहराचा संपूर्ण विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक सुनील साखरकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते। उमेदवारी अर्ज दाखल केलाय। काय विकासात्मक धोरण तुमच्या नजरेसमोर आहेत? काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही ही निवडणूक लढणार आहात? मी तर जे आधी भंडारा शहरातील नागरिकांचे जे प्रॉब्लेम आहे, आता जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व करायचा प्रयत्न करील आधी, आणि नंतर त्याला कसं डेव्हलप करता येईल ते नंतर आम्ही त्याला अंमलात आणू। कारण आता जे एवढे भंडारा शहर खराब झालेला आहे, इतकी दुर्दशा झालेली आहे भंडारा शहराची की ते आधी दुरुस्त करून ते प्रॉब्लेम आधी लोकांचे सॉल्व करून आणि मग नंतर डेव्हलप करू। त्या दिवशी आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या तर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। काय भूमिका आहे आणि काय विश्वास आहे तुम्हाला की लोकांनी तुम्हाला मी ज्या पक्षाशी निगडीत आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार साहेबांचे आहे। इथं त्यांचं नेतृत्व आमचे प्रफुल्ल पटेल साहेब करतात। त्यांच्या नेतृत्वात जो भंडारा शहरात जे कामं झालेले आहेत आणि मी मागील 2 वर्षापासून 2 रेजिमपासून नगरसेवक आहे। त्या राष्ट्रवादी पक्षाने मागील मागच्या वेळेसच थोडंसं एक प्रॉब्लेम झाला, नाहीतर या आधी भंडारा शहराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच नेतृत्व दिलं आहे आणि जे पण विकासाचे कामं झालेले आहेत ते राष्ट्रवादी पक्षातर्फेच आलेले जे नगरसेवक आहेत त्यांनी केलेले आहेत। त्यामुळे मला असं वाटते की म्हणजे प्रत्येकाच्या मनात राष्ट्रवादी हा पक्ष त्यांच्या मनात राष्ट्रवादी पक्षाबद्दलची भूमिका, प्रफुल्ल पटेल साहेबांबद्दलचा प्रेम हा असल्यामुळे मला असं वाटते की राष्ट्रवादी पक्षाचे जे आम्ही उमेदवार आहोत आणि मी स्वतः मागील 2 रेजिमपासून नगरसेवक आणि मी केलेले कामं माझ्या प्रभागात लोकांचा जो त्यांना आलेला अनुभव आहे माझ्याबद्दलचा, ते पूर्ण शहरात ते सांगतायत की यांनी जो रोल म्हणजे यांचं कामाचं रोल मॉडेल हे शहरात राबवतील आणि भंडारा शहराला सुशोभित आणि विकसित आणि जो आतापर्यंत जो डेव्हलप झालेला आहे भंडारा शहराचा ते म्हणजे तिकडे नाल्या, रोड फुटलेल्या, अर्धवट राहिलेल्या पाणी योजना त्या पूर्ण करण्याची यांच्यात ताकद आहे असं म्हणजे येथील जनतेला वाटतंय। म्हणून मला त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या प्रेमाने आणि त्यांच्या वोटाने मला जिंकून देतील असं मला ठाम विश्वास आहे। शशिकांत भोयर, महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, भंडारा। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।